तर हो मला तुम्हाला हेही विचारायचं होतं काका, की आपल्याकडे जसं प्रत्येक पूजेला म्हणा किंवा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये ना आपल्याकडे कल्चरली खूप काही गोष्टींना महत्व आहे. सो त्याच्याही हो बद्दल थोडंसं सांगितलं तर हो पर्टिक्युलरली म्हणजे लक्षात येतं म्हणजे खोबरं, सुपारी, हम्म, अ, हम्म. अशा काही एक सांगतो ठराविक सांगतो. गोष्टी. हां, पूर्वजांना एक लक्षात आलं हां. की प्रत्येक सजीव म्हणजे म्हणजे जगामध्ये निर्जीव काहीच नाहीये बरं का. बरं. म्हणजे तुमच्या मोबाईलमध्ये आता आपण बोलतोय त्याच्यामध्ये काय आहे? सिलिका सिलिकॉन आहे ना हां, आतमध्ये. हां. बायक ती चिप कशाची आहे? बरोबर आहे. सिलिकॉन आहे. हां. हम्म. त्याला विशिष्ट ऊर्जा दिली की त्याची मेमरी जागरूक होते. म्हणजे मेमरी आहे ना. बरोबर. मेमरी हां. कशाला असते? हो. सजीवांना. म्हणजे निर्जीव काही नाही. हो. हं? तर हा जो सजीव आहे हा सजीव काही घेत असतो आणि सोडत असतो. जे हां. वेगळ्या ग्रहांवरनं रेडिओ ऍक्टिव्ह वेव्ह येतात आणि ते आपण तपासतो. धूमकेतूवरनं काहीतरी घातक आलं त्याचे हं, किंवा उदाहरणार्थ आत्ताच्या दृष्टीने हं, सूर्यावरती वादळ झाले. हं. सगळ्या इंडस्ट्री आय टी इंडस्ट्रीत त्रास होतो. हो, म्हणजे कुठे तो सूर्य हो. त्याचे परिणाम माझ्याकडे होतात. बरोबर. आणि हे मी मान्य करतो पण आकाशातल्या नक्षत्रांचा काय परिणाम होतो हे मान्य नाही करत. हं, 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 हं. तर हे मान्य करावंच लागतील. हं, मग ते जगदीशचंद्र बोसाने जे सांगितलं की प्रत्येक सजीवाला षड्रिपू आहेत. मोह आहे, आनंद आहे, राग आहे, हं. द्वेष आहे. मग कुठली वनस्पती कायम आनंद देते जिच्यामुळे वातावरण हं. आनंदी होतं? अशा वनस्पती पूर्वजांनी शोधल्या आणि त्या वनस्पती चार पाच आहेत. त्याच्यावर विड्याचं पान, हां, केळीचं पान, नारळ, हां, सुपारी, हं, आंब्याचं पान. हे हां. सगळे सकारात्मक ऊर्जा करणारी आहेत. आणि मग बरं, ती तिचं अस्तित्व आपल्या बरोबर राहावं म्हणून आपल्याला ते लावायला सांगितलेत. आणि ते बरं, कायम आपल्या समोर राहावी म्हणून देवताला व्हायचेत. बरं. मला सुपारीचं कधी पण कळत नाही. म्हणजे का ते सुपारी हा एकमेव हे सुपारी असं आहे की त्याच्यात तुरट रस आहे. बरं. अच्छा, आणि अच्छा. तुरट रस पचनाला मदत करतो. हो. बाकी कशात तुरट रस नाहीये. त्याला हां. कषाय रस म्हणतात. आणि ती सुपारी कच्ची खाल्ली तर उष्ण आहे. म्हणजे थंड प्रदेशातल्या लोकांनी कच्ची सुपारी खाल्ली की अंग गरम होतं. बरं. म्हणजे टेम्परेचर मेंटेन करायला शरीराची ऊर्जा खूप वापरली जाते. ते शरीर जर गरम झालं तर जी ऊर्जा हां. लागणार नाही. जे पूर्वाचल हा कच्ची सुपारी खातो. ओली बरं, कारण तिथे उष्णता लागते शरीरामध्ये. बरं, बरं, बरं. आता माझ्याकडे केशर खायचंय. मी केशर किती खाणार आहे? वर्षाला 1 ग्रॅम एकात काडी. एकात काढे. मग ते काश्मीरमधनं येणार आहे. हं. माझे केशर बनतच नाही ना. हां, 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 हां. पण त्या भीमाने बनवलेलं श्रीखंड मी खातोय. हां. वर्णन असे विराटच्या नगरामध्ये अज्ञातवासामध्ये भीम स्वयंपाकी होता. हां. आणि भीमाने ती रेसिपी तयार केली श्रीखंडाची. बरं, कारण बरं. दूध दुभतं खूप होतं. हां. आणि विराटाकडे गोधन होतं. बरं. ते काय करत असतील त्याचं दुधा तुपाचं? हां. पण हे विराट प्रदेश म्हणजे कुठे आला काका? विराट म्हणजे उत्तर भारतामध्ये. ओ बरं, म्हणजे ते श्रीखंड तिकडून आलं आपल्याकडे? हो. आलं असणार. बरं. ओके. भीमाच्या काळात. बरं, बरं, बरं. आणि ते लोकं तर आता विसरले आणि आपल्याचकडे राहिलं. फॅटचे वेगळे प्रकार आहेत ना. आणि त्याच्यात परत कसं असतं की त्या स्मृती ज्या आहेत हां, त्या स्मृतीने आठवण जागरूक होते. म्हणजे उदाहरणार्थ चिंच. हां. चिंच म्हटलं की तोंडाला पाणी सुटतं का? बरोबर आहे. हो. हा म्हणजे स्मृती जागरूक झाली. हां, हां, मग हां. आपल्याकडे कुठलंही देवाचं कार्य करताना पुण्यवाचन असतं. हां, पुण्यवाचनामध्ये तो म्हणतो मम आत्मना श्रुती स्मृती हां, पुराणोक्त म्हणजे हां, श्रुती स्मृती आणि पुराण हां. याच्यातली जी माहिती आहे श्री परमेश्वर प्रीत्यर्थम हं, सहकुटुंब परिवाराणाम हं. ऋतुकालोद्भव फल पुष्पम समर्पित आहे. म्हणजे ऋतू आला, काळ आला, फळं आणि फुलं आली आणि ती कुठून आली आहेत? पुराणोक्त. हां. कारण हं, ती लाखो वर्ष आहेत. हं, 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 मी हं. नाही आंबा केला. आंब्याचा वापर मी केला. आणि मग तो काय आहे? ते विज्ञान माझ्या पण जाणून ठेवलं. म्हणजे उदाहरणार्थ हं. आंब्याचं पान मी मांसाहार केला आणि आंब्याचं पान चावलं की तोंडातली दुर्गंधी संपते. हो. हे सगळेच इझी अवेलेबल होणाऱ्या गोष्टी त्यांनी त्या वापर केला सकारात्मक दृष्टिकोनातनं. म्हणजे देवाला कुठलं आमंत्रण द्यायचं तर पान सुपारी द्यायचे. हां. म्हणजे काय तू जेवायला यायचंय मग पान खा आणि सुपारी खा आणि पोट नीट कर. हां, 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 हां. चारी ठाव जेवणार ना. हो, हो. पाहुणा आला की मग मग डावं जो पहिले आलं. डावं जो कुठल्या समाजात काय आहे ते वेगळं वेगळं आलं. कुठल्या ऋतूतलं वेगळं आलं. आणि मग ते डावं जो काय
मग गदी माडगुळकरांची कविता संतोषने त्याच्यात मांडलेली, हा. की गदी माडगुळकरांनी एक ठेविले कैसे पान, त्याच्यावरती सुंदर काव्य आहे, बर. की डावीकडे काय आणि उजवीकडे काय आहे. ते किती आहे, हा. जे बॅलन्स आहे त्याचा, की ताट भरल्यानंतर मध्ये आहे कार्बोहायड्रेट, हा. हो. भाकरी पोळी काय असेल हो, ते, वरण भात, त्याच्या येस. बाजूला आहे फायबर, कारण की आपली कार्बोहायड्रेटच्या कोशिंबीर आणि कार्बोहायड्रेटच्या अर्ध, कोशिंबीर आहे, भाज्या ओ हा, उजवीकडे म्हणतात. उजवीकडे उजवीकडे. उजवीकडे, हा. मग त्याच्यावरती प्रोटीन्स, डाळ, आणि मग त्याच्यावरती आहे थोडंसं गोड. हो. आणि डावीकडे आपण सगळी उजवी आलो आहोत, तर भांडी घालून बसल्यानंतर डावीकडे हात जरा घेताना पोटावर प्रेशर येतं, मधलं खाताना प्रेशर येत नाही. हा. मग डावीकडे जे आहे ते स्पायसेस आहेत, चवीपुरते, जे हा. लोणची, कोशिंबिरी, हो. अ, खारोट्या म्हणजे चटण्या, पापड पापड, कुरडया, हा. 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 आणि मांसाहार बाहेर, ताटाच्या बाहेर. हा. ओ. हो का? हा, मांसाहाराची ताट वाटी बाहेर असायची का? बरं. बाहेर, बाहेर, बाहेर. बरं, बरं, बरं. मग त्याचं काय फळ महत्व? फळ बाहेर बाहेर. म्हणजे मग कमी खाल का काय? नाही. कमी हो, पुढे वाकायला लागेल ना. हा. 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 आणि मग पुढे ते मांसाहार करताना त्याची आसक्ती जावी म्हणून रविवारी खाल्लं तर सोमवारी नाही खायचंय. म्हणजे अल्टरनेट का खायचंय, की ते शिळं झाल्यानंतर खाल्लं तर त्याला व्याधी वाढतील, हा. 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 नंबर एक, आणि आसक्ती होईल त्याच्यावर ते. हा. म्हणून अल्टरनेट डे खायचंय, दररोज नाही खायचं. आज गुरुवार आहे, हा. हा. बुधवारी खायचंय, गुरुवारी नाही खायचंय. हा. 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 म्हणून ते वेगळे वेगळे दिवस ठरवले की नाही, हा, हा, मंगळवारी नाही, गुरुवारी नाही. हा. हा. तर हे जे सगळं आहे, हे आहार व्यवस्था, हा. उपलब्धता, या हम्म. सगळ्याशी निगडीत शेती तयार झाली. हम्म. आणि शेतीसाठी सगळे खगोलशास्त्र तयार झालं, आयुर्वेद तयार झालं. ऋतू हम्म. कसा कळणार मला, ते हम्म. खगोलाने सांगितलं. मग त्याचे गुण काय आहे, चंद्राचे गुण कधी आहे, चंद्र पौर्णिमेचा आहे का अमावस्येचा आहे, त्याच्या हम्म. झाडाच्या वाढीवर काय परिणाम होतो, याचा हम्म. सगळ्याचा अभ्यास झाला. आणि तो सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्याच्या चंद्रावरती आधारित दिनचर्या आली. हम्म. हम्म. जे मला डोळ्याला दिसतोय ना, आज पौर्णिमा आहे, हम्म. हम्म. पूर्ण चंद्र दिसतोय. आज नऊ मुंडे मला दिसतोय. हम्म. म्हणजे काय, तर रस सगळा खाली गेला, पौर्णिमेला रस वरती आला. हम्म. म्हणजे सगळ्या सजीवांच्या अंगातलं पाण्यावरती चंद्राचा प्रभाव आहे. हम्म. हम्म. तसे मनाचा वरती प्रभाव चंद्राचा आहे. म्हणून चंद्र, मन आणि पाणी याच्यावरती आधिपत्य चंद्राचं आहे. हम्म. मानसिक विकार पौर्णिमेला वाढतात. हम्म. म्हणून तर लुनाटिक त्याचे, म्हणतात ना. येस, तर हे सगळं विज्ञान जे आहे ना, ते विज्ञान जगण्यामध्ये आणून ठेवण्याची रचना त्या संस्कृतीने निर्माण केली. त्या संस्कृतीशी मी ॲग्री आहे. हा. 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 तसं नाव ॲग्री विथ कल्चर, ओ. म्हणून त्याचे गुड. ॲग्रिकल्चर. हा. 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 वनस्पती शास्त्राचा अभ्यास हा आहेच, पण हे जे कल्चर आहे, ज्ञान आहे, हा. 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 याच्याशी मी ॲग्री आहे. तर हे खूप म्हणून सोप्या सोप्या ऍग्रीकल्चर. भाषेत सांगितलंय पूर्वजांनी, आपण ते थोडं अवघड करत बसलो. हा. आणि आता आपण स्वतःला बुद्ध, आपट्याचं पान का द्यायचं दसऱ्याला? त्याचं काय हे आहे? आपट्याचं जे पान आहे, तो हा. मुळामध्ये तो अश्मक आहे. आश्मक म्हणजे काय? अश्मक म्हणजे दगड फोडणारा. ओ, बर बर, अच्छा अच्छा अच्छा, ओके. ओ, तो म्हणजे ते किडनी झाड स्टोन लावलं, तोडतो का? ओके. ते झावलं की किडनी स्टोनही तोडतो आणि जमिनीतली दगडाचंही माती करतो. ओ, अच्छा, हो का? ओके. हा, म्हणून बर जिथे बर काही येत नाही तिथे आपटा येतो. बर. ओके, म्हणजे दगडी आपट्याच्या, जमिनीत आपटा येतो. हो, चांगला येतो. हम्म. आणि दगडाची माती करतो, कारण मुळांमधनं सुटणारे ऍसिड्स असतात, त्या हा. दगड विरघळतो. आपट्याची साल असते, ती मॅगेट्स कंट्रोल करते. प्राण्याला जखम झाली, त्यात मॅगेट्स होतात, हा. ती कंट्रोल करते. ती बांधायला वापरता येते, कुठलीही गोष्ट पटकन मिळते. बर त्याच्या शेंगा आहेत ते मूळव्याधीला उपयोगी पडतात. बर, त्याला चांगलं मोहर येतो, आहे. हा. त्याला मोहर येतो. हा. आंब्याला मोहर येतो तसा मोहर येतो. बर. त्याच्यात प्रचंड मधमाशा येतात, ओ. त्याची भाजी करून खातात, बर, अरे वा. त्या फुलांची. हं? बर बर बर. त्याच्या पानांची बेडी करून पितात, ओ. ती बर बर फुफ्फुसामधलं इन्फेक्शन जातं. हं? बर, म्हणजे तसे ते ती सर्व बिडी प्यावी संपूर्ण झाड आहे. फुफ्फुसांमध्ये प्रॉब्लेम असेल आणि तर. त्याला मोहर येण्याची प्रक्रिया जी आहे, ती दसऱ्यानंतर आहे. मग तसं ब्रँचिंग अच्छा. तुटलं तर जास्त ब्रँचिंग येईल, आणि त्याला ब्रँचिंग आलं की मोहर येईल. मग ती पानं हा. कधी तुटतील, म्हणून दसऱ्याला काढायची. बर. म्हणजे प्रत्येकातले शास्त्र जे आहे ना, ते आपण शोधायला गेलो तर सापडेल आपल्याला. पण मग त्या पानाचं काही करतात का? म्हणजे तुम्ही बिडी म्हणलात, पण ते जे आपण देवाणघेवाण करतो पानांची, हा, ते त्याचं काही प्रतीक आहे. करतात? नाही नाही, ते प्रतीक आहे कसलं, ॲप्रिशिएशनचं, बर. की मी मोठ्याला काय दिलं तर धन दिलं. आणि ते तिळगुळ धन अशा मोठ्याने, तऱ्हेचं आहे कारण मोहर हा, येईल आणि छान जाड लागेल आणि हा. असं. आणि मी मोठ्यानं ऍप्रिशिएट केलं, म्हणजे मला काय व्हायला, माझ्या वडिलांना
माझ्या सिनियर माणसानं सोन्याचं पान दिलं. हम्म. प्रतीक येते म्हणजे पुढे मी सोनं देणार आहे. ती सवय लागली पाहिजे. तसं तसं. हा हा आणि मग मोठ्याने त्याला काय द्यायचं, संक्रांतीला तिळगुळ द्यायचा. हा. तिळगुळ लहानाने मोठ्याने द्यायचा, मोठ्याने नाही. लहानाला द्यायचा. हा. आणि सोनं लहानाने मोठ्याला द्यायचं. तिची परत पद्धत कशी होती की सगळे सैन्य जे होते ते शेतकरी होते. मग ते सीमोल्लंघन कधी करणार, तर पीक तयार झाल्यावर, मग दसऱ्याला. कारण नदी नाले ओढे सगळे भरलेत, युद्ध साहित्य हलवताच येणार नाहीये. मग तसं प्रतीक विजयादशमी आली. ते प्रतीक कशाशी निगडीत आहे, राम अयोध्येला येण्याशी निगडीत आहे. म्हणजे त्या नवरात्रामध्ये राम रावण युद्ध झालं आणि राम जिंकून अयोध्येला गेला, हम्म. म्हणून विजयादशमी ना. तर हो. हे सगळं जे एकमेकांशी जोडलेलं आहे आणि त्यातनं अनालिसिस करून हे काढणारे हे असं केलं की असं होतं बरं का. आणि ते अनुमान आणि विज्ञान हे हा. तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवायची व्यवस्था रूढीमधनं झाली. रूढी, सण आणि परंपरा.